उदाहरणे सांगतोय, राजकारण करायचं असेल तर विकासावर झालं पाहिजे, चर्चा झाली असेल तर करायची असेल तर विकासावर केली पाहिजे। मागच्या 35 वर्षात सर्व राजकीय लोकांनी जमाबेरीज करायची आणि 35 वर्षाचा मी तुम्हाला हिशोब देतो। जर त्यापेक्षा 1 रुपया जरी यांनी 35 वर्षाच्या टोटल जरी केली तरी 35 महिन्याचा ताळमेळ जमत नाही। इथं बरीचशी व्यापारी मंडळी बसली आहे, इथं खरं तर अनेक अशी लोक बसली आहे की जे व्यापारात अतिशय हुशार आहेत, आकडेमोड करणारी लोक आहेत। सकाळी मार्केट पासून तर अनिल दादा तुम्ही सगळेजण कॅल्क्युलेटरचीच बटणं दाबतात, आकडेवारी बघून घ्या। साधा ह्या वार्डाचं जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर या वार्डामध्ये मागच्या 5, 7, 10 वर्षात 15 वर्षात किती रुपये निधी आला असेल? माझा आमचा एखादा वैचारिक मतभेद असलेला कार्यकर्ता उभं राहून त्याने सांगावं की दादा तुम्ही काय खोटं सांगता। या चाळीसगाव शहरामध्ये काही ओपन स्पेस तुम्ही मला फोटो काढण्यापुरता तरी दाखवा, एखादी इमारत दाखवा, एखादं चांगलं काम दाखवा। अरे विरोधक म्हणून आम्ही तुमचं कौतुक करू, परंतु शहराला आपण काही देऊ शकला नाही। ही मनातली खंत कधीही बोलून दाखवत नाही। मग कधीतरी वेगळ्याच मुद्द्यावर राजकारण यायचं, वेगळा संभ्रम निर्माण करायचा। करू आपण सगळ्यांसमोर बसू। माझं विरोधकांना कधीही आव्हान आहे, विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही एक दिवस कार्यशाळा घ्या, माझ्यावर काही आरोप असतील त्याचीही तुम्ही शाळा घ्या। प्रत्येक आरोपाला उत्तर मी द्यायला तयार आहे। पण माझ्या चाळीसगावकरांच्या प्रश्नातली मनातली प्रश्न तुम्ही जी सांगितली आहे, 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपर आम्ही लिहून देतो। इथून मागची नगरपालिका सुरू झाली, पंडितांना तुम्ही त्या गोष्टीला साक्षीदार आहेत। काय झालं त्या आश्वासनांचं? अरे हे काम या शहरात आपण पूर्ण करू शकला नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही। मी तुम्हाला या निमित्ताने एकच सांगणार आहे, जर या शहरात, या गावात, या परिसरात, या वार्डात जर कोणी उमेदवार येत असेल त्याने फक्त सांगावं की या वार्डाची जबाबदारी मी घेतोय। आम्ही त्या उमेदवाराच्या पाठीमागे जाहीर पाठिंबा द्यायला तयार आहोत की जर असे माणसं असतील या शहरात, या गावात, या लोकांचा जर विश्वास असेल, जर आम्ही या शहराला सुस्थितीत आणू, या शहराला आम्ही विकासाच्या उंचीवर नेऊ, अशी जर कोणी माणसं जर या गावात आणि या शहरात सांगत असतील, त्यांनी फक्त ब्लूप्रिंट द्यावी की आम्ही कामं कोणती करणार, कशी करणार, किती वेळेत करणार। प्रत्येक काम आम्ही आता भूमिपूजन केलं पाणी पुरवठा योजनेचं, 10/11/2026 त्याची लोकार्पणाची तारीख सांगितली। संजय भाऊ आमच्याकडे ज्या दिवशी भूमिपूजन होतात जवळजवळ 90% मी भूमिपूजनच करत नाही, फार थोड्या कामांची लोकार्पण आम्ही करतो। अशी कितीतरी कामं असतील की मला त्या कामांची लोकार्पण कधीही करता आली नाही, कारण की रोज नवीन आपण चित्र पाहतात। मला बरेच लोक विचारतात की बाबा एवढी कामांचा तुम्हाला कसं काय हे सगळ्या स्पीडने चालली आहेत, निधी शासनामध्ये अडचणीचा आहे। संजय भाऊ आज तुम्हाला ही यादी मी तुम्हाला देतो, यामध्ये जवळजवळ आम्ही 20-22 कामं या प्रभागात 15 छोटी मोठी कामं दिली असतील, त्यातली बरीचशी कामं ही जवळजवळ 80% कामं निधी नसताना देखील पूर्ण आम्ही या परिसरात केली आहे। कुठल्याही ठेकेदाराने कधी आरोप करून दाखवावं की मंगेश चव्हाणने 100 रुपये कोणाजवळ मागितले। कायम सदोदित मनात विचार असतो की या गावाला, या शहराला, या वार्डाला, या प्रभागाला मला काय देता येईल, आणि ते देत असताना कधीही राजकीय निवेश, राजकीय कधीही द्वेष मनात आम्ही ठेवला नाही। ज्या वार्डामध्ये भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक मागच्या वेळेस नव्हते, पण आम्ही हे कधी मनात आणलं नाही। कितीतरी असे वार्ड असतील ज्या वेळेस 19 ओपन स्पेस दिल्या, प्रत्येक प्रभाग 25 ओपन स्पेस दिल्या, प्रत्येक प्रभागात ओपन स्पेस दिल्यात। असा विचार केला नाही की हे आपली माणसं नाही। एखादा माणूस विचाराने कदाचित वेगळा असेल, पण त्याला कामाच्या माध्यमातून आपण जिंकू, आणि कदाचित तो जिंकला गेला नाही तर तिथल्या वार्डातल्या लोकांची, प्रभागातल्या लोकांची मनं जिंकली पाहिजेत। त्यासाठी आपण या प्रत्येक प्रभागात, प्रत्येक वार्डात कामं उभी करण्याचा प्रयत्न केला।